एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज सकाळपासून एवढा पाऊस पडतोय ना, आता तरी बऱ्यापैकी लाईट दिसते. सकाळी तर एवढं काळोख होतं की आम्हाला लिटरली लाईट लावायची गरज पडली घरात. नायसा गेली आहे स्कूलला आणि सनी आता येईल, त्याचा 24 आवर्स ड्युटी होतं. सो तो आता येईल आणि आल्यानंतर इमिडिएटली जाईल क्लिनिकला. अँड काय नाही, दिवसाची सुरुवात मस्त झालेली आहे. नायसा ॲज ऑलवेज एक्सायटेड. तिच्या बेबीजला ती बघा तिकडे बसवलंय TV बघत. त्याला बोलते TV बघत ठेवलंय त्यांना. काय नाही, आजच्या दिवसात काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. आणि जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की खूप एक्सायटिंग होणार आहे. आमचा वीकेंड ॲक्च्युली खूप यावेळेस एक्सायटिंग आहे. मस्त. काय म्हणतो, काय नाश्ता बनवायचा हेल्दी असा मी रोज विचार करते. मोठा प्रश्न. हो, मग आता पोहे झाले, उपमा झाला, तिखट शिरा झाला, डोसा झाला, मूग चिला झाला. आता काय पाहिजे? परत तर वहिनींना विचारून येते मी, कारण खूप पाऊस पडते आणि फिश मार्केटला जाण्याची माझी अजिबात इच्छा होत नाही. आणि ऑनलाईन काय फिश नाही येत. पाहुणी रोज तू येतस ना? मी पाहुणी झाली आता. बघा कसे घावणे आकारात बनवले ना प्रेमाने. दादा प्रेमाने एवढे बनवतात ते तीच मोठी गोष्ट आहे. ऐका ना, काय तुमचं मच्छीचा प्लॅन? बस बघा आलाय द्या खायला. दिलं त्याला म्हणून तर खाल्लाच आलाय तो. मस्त वरण दिलं त्याला. काय प्लॅन आहे? काय तू बोलशील? आता चाललोय क्लिनिकला. आता क्लिनिकला चाललोय. उद्याचा मोठा प्लॅन आहे. बाहेर भरपूर जोरात पाऊस आहे, मुसळधार पाऊस. हो, म्हणजे जेव्हा पाऊस नसतो ना पडत तेव्हा सुट्टी देतात, जेव्हा पडत असतं तेव्हा सुट्टी नाही देत. असं आहे. बिचारे ते स्कूलवाले पण कन्फ्युज होत असतील की एक्झॅक्टली करायचं काय. येस, आता रेडी झालो आहे आणि चाललोय क्लिनिकला. नायसा पण आता थोड्याच वेळ. अवकाश जा. वाजले आहेत 12. सनी गेला क्लिनिकला मगाशीच. मी चिकन मागवलं आहे. पाऊस असल्यामुळे बाहेर न जाताना, जसं की मगाशी तुम्हाला समजलंच असेल. आईसुद्धा बाहेर गेल्यात. नायसा आता येईल थोड्या वेळात आणि संध्याकाळी आत्या येणार आहेत, म्हणून मग ते सगळं जेवण आहे ते मी संध्याकाळच्या टायमात बनवेन. कारण आता फक्त मी, नायसा आणि सनीच असणार आहोत लंचसाठी. चला तसं आवरते. आणि त्याचबरोबर हे सुद्धा करायचं आहे. आईने एकदा सकाळी झाडून घेतलेलं आहे, बट व्हॅक्यूम क्लीनर आहे, सो त्याचा उपयोग करायला पाहिजे. आंटी नाही आहेत आमच्या, म्हणून मग तो ड्राय अँड वेट व्हॅक्यूम क्लीनर आहे अगारोचं, असं की तुम्हाला खूप लोकांना माहितीच असेल. त्याने झाडूसुद्धा काढून होतो आणि लादीसुद्धा पुसली जाते. सो एकाच वेळेत दोन्ही काम होऊन जातात.
लंच टाईम. मस्त आज रचनाने छान नॉनव्हेज स्वयंपाक केला आहे, चिकन. तर मस्त जेवू. आणि येस, आमची जी आंटी आहे मेड, त्या सुट्टीवर आहेत 7 दिवस. तर रचनाची धावपळ सकाळपासून ते आतापर्यंत चालूच आहे. साफसफाई, लादी पुसणं, सगळं काही. तरी आई आहे, आई ऑलमोस्ट गोष्टी करतात. ते तर आहे, एकमेकांची मदत असेल तर काही कुठलंच काम अवघड नसतं. बट स्टील यू आर लिम्पिंग, बट सगळं काही मॅनेज करते. दॅट इज ऑल्सो आता प्रेशर आले म्हणजे पायावर अप्रिशिएट. एकदम प्रेशर आले पायावर. थोडंसं अँकल दुखतोय पण माझा आता. का त्याच्यावर पूर्ण लोड देतेस ना तो, ते पूर्ण फ्रंट पोर्शन जे आहे ते तू लिफ्ट करून पूर्ण बॅकवर प्रेशर देतेस त्याच्यामुळे. हे फक्त सकाळ पुरतं जेवण. पाऊस जोरात. वेलकम वेलकम. या, कशी आहेस? इकडे बॅगा उचलते. नको 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 नको. खरं सांग, खूपच आहे ना पाऊस. खूप आहे. बरं वाटलं. कधीपासून अगं, येत पण आहे यांची ना. कशी सकाळपासून खायला. हा, खरं खूप कौतुक वाटतं. हो. खरं नाही शपथ. तर एखादा कामावरून आल्यानंतर कोणी असेल तरी आपण म्हणतो बाहेरून आल्यानंतर. बाहेरून आल्यानंतर आराम करून देतात. नाही, नाही, खरं. तो म्हणजे 24 तास ड्युटी करतो, परत आल्यावरती परत क्लिनिकला जातो. आम्हालाच उलट नाही, वाटतं. एवढं खरं कोण वागणार नसेल. आणि परत फॅमिलीला आणि परत चेहऱ्यावर पण गॅसमध्ये हा, मग तू कधीच नाही बोलत. माझं कौतुक चाललंय. कौतुक म्हणजे करणारा खरंच कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी तो उत्साह वाढणार आहे. नाहीतर असं बाहेरून आल्यानंतर मग तेवढं फॅमिलीला पण वेळ देतो सगळ्यांना. हेच महत्वाचं आहे ना, आणि तेच पाहिजे आपल्याला. काय दुसरं पाहिजे असं. तीच पुंजी आहे. दीदी बारीक झाली काय? किती दिवसानंतर भेटले. किती दिवस आता मध्ये एक झालं होतं ना आपण नाही तरी माईच्या वाढदिवसाला. मग झाले त्याला 2 महिने. हा. 2-3 महिने झाले. तर गावी जायचं आपल्याला. दोघी आल्या असत्या अजून मजा आली असती. करतो जा झोप. झोप झोप. दोघी आल्या असत्या तर ही पेंटची चौघी भेटली असती. बोललो आम्ही पनवेलला जातो. आम्ही बोललो तिला काय नाही बोललो. पनवेलला जाते बोललो. बाईचं तर काही गीता फोनच नाही उचलत. हो ना, तिथं बंद आहे का माहिती नाही. मी पण 3दा लावला. हो, नाही लागत. रविवारपासून. हो, मी पण असं बोला ना. पाऊस बरोबर एवढी मोठी सर होती ना. नाही, ती आम्ही काळो केला होता. आम्ही उतरलो तेव्हा. 10 मिनिटं 10-15 मिनिटं. खूपच मोठा होता. एक नाम हरी वदना समबुद्धेता समान श्रीहरी शमरी हरी झाला सर्वागती राम देहा दे. तू घे ना तू खा. आम्ही प्यायला माणसाला किती अक्कल बघ. आज आई नाही तर तिने स्वतः. मग आता मी खोटं बोलते असं वाटेल. ताई बघ तुम्हीच पाहिलं ना. नाही, लक्ष नाही. हो तेच ना. ताईला फोन करते, नंबर
मी लगेच ट्रे काढला, एक च्या मनुका द्या होत्या ना त्या काढल्या, त्यातले बदाम काढले, एक पाण्याचा ग्लास भरलं आणि ती घेऊन गेली आत ताईला आणि दीदीला द्यायला. म्हणजे एवढं कसं कळतं बघ. बोलते त्याच्यात एक नाही बोलतो. तिने आणलंय खाऊ काजू, गावातले काजू. गावचे माझ्या हातचे स्वतःचे. हो का? मला चेंज करतात तुझ्या शेतातलं आहे? हो, गावातलं काजू पण तिकडचे. रत्नागिरी कुठलं ते आपल्या पाचल परूळ परुळे. छान असते. हळद पण छान असते ना आत्याने. हो, तू गेल्याही दिलेली तीच अजून आहे ना. रचना बोलते नाही. आंबे हळद आहे ना ही. आंबे हळद पण लावता ना. आंबे लावले आता गेल्या वर्षीपासून तेवढे मी आणले ना तेच परत मला आंबे हळद द्या चेहऱ्याला नाही आता हा यावेळेस काढणार आहे. आले काढूनच ठेवायला सांगते ना. ती बाजूला ती वेगळी लावतो आम्ही नारळाच्या झाडात लावलेली. आंबे हळद आहे ना मस्त. मला एकदा दिली होती ना तू. हो एकदा आणि मला एकदम काहीच मिक्स नाही. ही पण अशी लावायला चांगली. आता सोनीला ठेवले अर्धा किलो. 100 रुपये काय 150 रुपये काहीतरी. बरं वाटतं रिलॅक्स एकदम. पण बरं वाटतं ते पण मागे गेले ना मॉलमध्ये. जरा बरं वाटलं. बरोबर आठवण येते मला. बरोबर आठवण काढते. तसंच केलं नुसतं वाऱ्यामध्ये. काय गिफ्ट आणलंय आजीने बघ. गिफ्ट काय आणलंय आजीने. नेकलेस हे बघ काय आणलंय. गाडीत पण आम्ही बघत होतो तो सापवायला गेला. नेकलेस आणलंय छान आहे आणि बांगड्या पण छान. ओके सो फूड इज रेडी. मी व्हेजमध्ये बनवलं आहे वाटाण्याची आमटी, बेसनचा पोळा, मिरची, भाकरी, कोशिंबीर. नॉनव्हेजमध्ये आहे प्रॉन्स फ्राय केलेले आहेत जसं आपण लॉलीपॉप करतो तसंच. आणि इथे आहे चिकन, भाकरी, कोशिंबीर. झालं जेवण. वाट बघून आम्ही बसलो. एकदम व्यवस्थित जेव. थोडस भात होत्या. देते काम. पावडर आहे वाटतं. आज्यांचं मनोरंजन चाललेलं आहे ना. आज्यांचं मनोरंजन आहे ना. आणि एसी लावते काय काय करते.
पाहिजे. असं वाढवलं पाहिजे पाण्याची. खूप लोकांनी विचारलं की दाखवलं नाही. मी ऍक्च्युली हे शॉर्ट्समध्ये रीलमध्ये इंस्टाग्रामवर दाखवलेलं. आणि मला पर्सनली हा जर पॅन बघितला ना तर थोडं कॉस्टली आहे, बट ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे एका झटक्यात ते निघतं. दिस इज कॅट, दिस इज विरा पॅकेज आणि हे आउट.